जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 साठी एक अपडेट घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि ती अपडेट आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पोलीस शिपाई भरती सुरू करा, म्हणजेच लवकरात लवकर जाहिरात काढण्यासाठी अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निवेदन। आणि बघा काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये, आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्या अगोदर राज्य शासनाने पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी युवा सेनेच्या वतीने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख राजू वैद्य उपस्थित होते। पुढे बघा, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। त्यापूर्वीच राज्य शासनाने पोलीस भरतीची जाहिरात काढून अर्ज भरून घ्यावेत। तसेच 3 मार्च 2023 रोजी सामान्य प्रशासन विभागामार्फत 2 वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवून देण्यात आली आहे। त्या अनुषंगाने पोलीस विभागातील शिपायांची रिक्त पदे 20,000 पेक्षा अधिक आहेत। पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने तातडीने पोलीस शिपाई भरती प्रक्रियेची कारवाई सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी युवा सेनेचे उपशहरप्रमुख आकाश पौळ यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासमोर याबद्दलचे सविस्तर विवेचन केले। या प्रसंगी सूरज गाडेकर, कार्तिक रोठे, सचिन सोनकांबळे असे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या हातामध्ये जवळपास 8 ते 10 दिवस आहेत आणि जास्तीत जास्त निवेदने आणि निवेदनामध्ये त्यांना समजावून सांगा की आचारसंहितेपूर्वी जर भरती निघाली तरच विद्यार्थी मित्रांनो सर्वांना फायदा होणार आहे। नाहीतर भरती ही जवळपास 2 किंवा 3 वर्ष निघणार नाही। हे सर्वांनाच माहिती आहे की भरती तेव्हाच निघत असते जेव्हा इलेक्शन असते। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या हातामध्ये आता खूप कमी दिवस आहे। 4 दिवस अभ्यास कमी करा, 2 तास अभ्यास कमी करा, पण जास्तीत जास्त याच्यासाठी मागणी करा, पाठपुरावा करा। जसं जसं तुमच्याकडून होऊ शकतं तसं तसं विद्यार्थी मित्रांनो भरतीची जाहिरात काढण्यासाठी प्रयत्न करा।